आणि यापुढची बातमी बीडमधून आहे। बीडच्या मस्ताजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि एकच खळबळ उडाली आहे। या हत्येचे पडसाद बीडमध्ये उमटू लागलेत। या हत्येच्या निषेधार्थ आक्रमक झालेल्या गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुद्धा केलं। या सगळ्या प्रकरणी 2 आरोपींना अटक झाली आहे आणि ही घटना अगदी ताजी असताना बीडच्या परळीमध्ये एका युवा उद्योजकाचं सुद्धा अपहरण करण्यात आलंय। खंडणी दिल्यानंतर या उद्योजकाची सुटका झाली, पण या दोनही घटनांमुळे बीडमध्ये चाललंय तरी काय हा प्रश्न उपस्थित झालाय। बीडमध्ये माजी सरपंचाची हत्या, बीडच्या केजमध्ये हत्येचे पडसाद, हत्येप्रकरणी 2 आरोपींना अटक। बीड जिल्ह्यात केज तालुक्यात मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे। त्यांच्या हत्येनं बीडमध्ये खळबळ उडाली आहे। मस्साजोगचे माजी सरपंच संतोष पंडितराव देशमुख सोमवारी दुपारी केजवरून गावी जात असताना त्यांचं अपहरण करण्यात आलं। अपहरणाचा गुन्हा दाखल करेपर्यंत सोमवारी संध्याकाळी मृतदेह आढळून आला। या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर खासदार बजरंग सोनावणेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। जर उचलून याचा अपहरण करून याचा खून केला जातो डायरेक्ट, ही बाब निंदनीय आहे आणि याची मी म्हणजे निषेध करतो आणि तात्काळ ज्यांनी ही घटना केली त्या आरोपीला अटक केली पाहिजे प्रशासनाने, अशी मी प्रशासनाकडे पोलीस यंत्रणेकडे मागणी करतोय। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ ग्रामस्थ आक्रमक झालेत। हत्या करणाऱ्या आरोपीला तत्काळ अटक करावी या मागणीसाठी अहिल्यानगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। या दरम्यान बीडच्या केज शहरातल्या कळंब रोडवर आंदोलकांनी बस पेटवली। या हत्येप्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून 4 जणांचा शोध सुरू आहे। सर्वसाधारणपणे आरोपी सुदर्शन गुले आणि इतर 5 अज्ञात इसमांवरती गुन्हा दाखल होता। त्यापैकी 2 संशयितांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। त्यांची जयराम चाटे आणि महेश केदार हे ते 2 आरोपी आहेत आणि इतर आरोपींच्या शोधासाठी पथके अजूनही रवाना केलेली आहेत। ही घटना ताजी असतानाच दुसरीकडे परळी शहरातील युवा उद्योजक अमोल डुबे या व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आलं होतं। खंडणी दिल्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्याची सुटका केली आहे। डुबेंनी आपल्यावर बेतलेल्या त्या घटनेची ही आपबीती सांगितली। वारंवार विनंती केल्यानंतर त्यांनी मला जे आहे एक 10 तोळे सोनं आणि 3 लाख रुपये 3,88,000 रुपये नगदी असे माझ्याकडे जे होते ते दिल्यानंतर त्यांनी माझी कनेरवाडी घाटातच मला सोडलं। म्हणजे पैसे दिल्यानंतर त्यांनी जवळजवळ 5 ते 7 किलोमीटर पुढे नेऊन त्यांनी गाडीतून मला सोडलं। या घटनेने व्यापारी वर्ग आणि परळी शहरात मोठी दहशत निर्माण झाली आहे। पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केलाय। परळी शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे आणि आरोपीच्या शोधाकरता सध्या 2 पथकं तयार केलेली आहेत। शोध चालू आहे। खून आणि अपहरणाच्या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं मोठं आव्हान नवनियुक्त महाराष्ट्र सरकार समोर आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। तर बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी सकाळपासून रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। इथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली आणि मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं। सर्वजण संयम पाळतायत, पण जो प्रकार घडला तो निंदनीय आहे। आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी करत सर्व समाज बांधवांना त्यांनी शांततेचंही आवाहन केलं। प्रकरण काय असू द्या, लेकरू मात्र माझ्या समाजाचा मारल। मारेकऱ्याला सुट्टी पाहिजे नाही ही यांची मागणी, आमची पण मागणी। इथं सगळं शांतताप्रिय, शांततेत राज्यात सुद्धा सगळ्यांनी संयम ठेवावा ही माझी सगळ्यांना विनंती आहे। न्याय मिळणार, न्याय घेणार, कारण सुट्टी नाही देणार पण नाही। त्याची काळजी महाराष्ट्रातल्या समाजानं करायची गरज नाही, कारण थोडे मॅसेज फिरायला लागले, वातावरण ढवळायला लागलं। आणि ईव्हीएम विरुद्ध बॅलेट या संघर्षामुळे मार्कडवाडी गाव राज्यात पॉलिटिकल हॉटस्पॉट बनलाय। याच मार्कडवाडी शरद पवार लागलं सुद्धा लावत ईव्हीएमचा निषेध नोंद। मार्कडवाडीमध्ये आज पॉलिटिकल ड्रामा कसा रंगला आपण पाहूया।
विधानसभेच्या निकालानंतर राज्यातलं सर्वाधिक चर्चेतलं गाव म्हणजे मार्कडवाडी. ईव्हीएम विरोधातलं केंद्र बनलेल्या मार्कडवाडीची नोंद देशभरातल्या नेत्यांनी घेतली. महाविकास आघाडीनंही मार्कडवाडीच्या बॅलेट मतदानाच्या मागणीचं जोरदार समर्थन केलं. याच मार्कडवाडीत मंगळवारी महायुतीकडून सभा घेत सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. गेली 40 वर्ष आम्ही यांचा डाव बघत होतो, पण देवाभाऊ नावाचा वस्ताद या महाराष्ट्राच्या मातीत आला आणि बारामतीचा तो पैलवान नव्हता, तुदी भोपळा होता. मार्कडवाडीच्या वादातून धनगर समाजाच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न तर केला जात नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मार्कडवाडीच्या मुद्द्यावरून एकीकडे उत्तम जानकरांनी आक्रमक पवित्रा घेतलाय, तर दुसरीकडे आता भाजपकडून गोपीचंद पडळकर मैदानात उतरलेत. त्यामुळे मार्कडवाडीच्या निमित्तानं दोन धनगर नेते आमने सामने आलेत. 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय. याचं डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही, धनगर समाज हा लोकशाही मानत नाही. अरे 100 गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्कडवाडीला का पुढे केला, आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलो आहे. विधानसभा निवडणुकीच्या नंतर सोलापूरचं मार्कडवाडी आता सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय युद्धाचं कुरुक्षेत्र बनलंय. शरद पवारांनी मार्कडवाडीतून ईव्हीएम विरोधी एल्गार पुकारला आणि या राजकीय वादाची ठिणगी पडली. खोत आणि पडळकरांनी मार्कडवाडीत सभा घेत पवार मोहिते पाटलांना टार्गेट केलं, तर मुख्यमंत्र्यांनी मार्कडवाडीत यावं अशी मागणी उत्तमराव जानकरांनी केली आहे. तुम्ही सभा करा, कशासाठी जाणार? पवार साहेबांना 4 शिव्या घालणार, इतर कुणाला आमच्या तालुक्यातल्या मोहिते पाटलांच्या विरोधात बोलणार, याशिवाय सभेमध्ये दुसरा काय यांचा उद्देश आहे असं मला वाटत नाही. कारण मार्कडवाडीचा जो आक्रोश आहे तो बॅलेट पेपरवर मतदान घ्या, आणि त्या गावाने बॅलेट पेपर छापले होते, मतदानाची प्रक्रिया सुरू केली होती, प्रशासनानं पोलीस फोर्स त्या ठिकाणी घातले. मार्कडवाडी गावात धनगर समाजाचं प्राबल्य आहे. गावातली एकूण मतदार संख्या आहे 2400. विधानसभेत इथं मतदान झालं 1905. त्यापैकी उत्तम जानकरांना 843 मतं, तर राम सातपुतेंना 1003 मतं मिळाली. मार्कडवाडीतून मताधिक्य कमी झाल्यानं जानकरांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली, तर हे गाव मोहिते पाटलांच्या दहशतीला जुमानत नसल्यानं आपल्याला मताधिक्य मिळाल्याचा दावा राम सातपुतेंनी केलाय. धैर्यशील मोहिते पाटील राम सातपुतेचं घर विकत घेणारी अवलाद अजून जन्माला यायची आहे. राम सातपुते हा लढणारा कार्यकर्ता आहे, रडणारा नाहीये. मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो, अकलूज नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा भाजपचा असेल, भाजपचा. राजकीय हॉटस्पॉट बनलेल्या मार्कडवाडीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सुद्धा येऊन धडकले आणि त्यांनी ईव्हीएमचा विरोध अधिक तीव्र केला. निवडणूक आयोगाचीच मोमेंट जी आहे ती संशयास्पद आहे. आम्ही जे आक्षेप घेतलेले आहेत त्या आक्षेप घेतलेले आहे की ते 76 लाख मतं जे रात्री वाढले गेले ते कसे वाढलेत. तुमची सगळी मोमेंट फास्ट आहे, ऑनलाईन आहे, ईव्हीएम मशीन त्याच्यासाठी पाहिजे, पारदर्शकता राहते. निवडणूक आयोग का बॅकफूटवर चाललेला आहे. ईव्हीएम हटाव देश बचावचा नारा, बॅलेट मतदानासाठी उभारलेलं आंदोलन, महाविकास आघाडीच्या नेत्यांचं समर्थन, यामुळे मार्कडवाडीकडे सत्ताधारी आणि विरोधकांची वर्दळ वाटली आहे. ईव्हीएम विरुद्ध बॅलेटची ही लढाई नेमकं कोणतं वळण घेते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.